आता ब्रेकनंतर आपण बघूयात मुंबई DRIनं मोठी कारवाई केली आहे। विमानतळावर असलेलं सोनं तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलंय। साधारण 7,49,00,000 सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश जो आहे तो करण्यात आलाय। DRIच्या कारवाईत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली। विमानतळावरील 2 कर्मचाऱ्यांना तस्करीचं सोनं बाहेर नेताना DRIने ताब्यात घेतलं। आरोपींच्या चौकशीतून तस्करीच्या संपूर्ण रॅकेटचा उलगडा झाला। त्यानंतर आणखीन विमानतळ कर्मचाऱ्यांना आणि 3 फिलिपिन्सच्या ट्रान्झिट प्रवाशांना अटक करण्यात आली आहे। आणि हे तिन्ही परदेशी प्रवासी बँकॉक आणि दुबईहून तस्करीचं सोनं घेऊन मुंबईत आले होते। विमानतळातील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने तस्करीचं सोनं विमानतळाबाहेर काढलं जात असल्याचं तपासात उघड झालंय। ट्रान्झिट प्रवाशांचा वापर करून संघटित पद्धतीने सोन्याची तस्करी केली जात असल्याचा DRIचा दावा आहे। या प्रकरणाचा पुढील तपास आता DRI कडून सुरू आहे। आता बघूया 3 इडियट्स चित्रपटातील रॅन्चो कोणाला माहित नाही। सक्सेस के पीछे मत भागो, एक्सलेंस का पीछा करो और सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी असे शहाणपणाचे बोल सांगणाऱ्या रॅन्चोचं हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर बेतलं असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आणि त्यावर स्वतः आमिर खान यांनी स्पष्टीकरण दिलंय। ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आमिरला या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यानं 3 इडियट्समधील रॅन्चो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं। चित्रपटाची निर्मिती सुरू असताना दिग्दर्शक, लेखक किंवा मलाही सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नसल्याचं आमिर म्हणाला। दरम्यान सोनम वांगचुक यांचं काम नेहमीच कौतुकास्पद असून त्यांनी तब्येतीची काळजी घेत उपोषण थांबवावं अशी अपेक्षा आमिरनं व्यक्त केली आहे। But I want to tell you that neither Raju nor Abhijat, who are the 2 writers, nor I, we didn't know about Mr. Sonam. However, what Mr. Sonam is doing is good work in any case. He doesn't have to be based on the character of 3 Idiots for us to respect him and the work that he does. Just from a factual point of view, I want to tell you that neither it's Raju never been nor clarified before this. Yeah, you heard it. In fact, Mr. Sonam has said this. Okay. He also has said that the character is not based on him. He has also clarified. But do you have anything to say about his fasting for 19 Well, days? I think all of us are very concerned for his health and his life, and we hope that it ends well and it. आता बघूया नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि महाराष्ट्रात बाजी मारली। बारामतीमधल्या श्रावणी कुदळेने श्रावणी परीक्षेत संपूर्ण भारतात 5वी आलेली असून मुलींमध्ये तिचा पहिला नंबर आलाय। 720 पैकी 710 गुण तिला मिळाले असून तिला बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 तर फिजिक्समध्ये 180 पैकी 175 मार्क्स मिळालेले आहेत। पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुदळेने हे यश संपादन केल्यानं तिचे आईवडील देखील प्रचंड आनंदी आहेत। मी स्टार्टिंग पासूनच अभ्यास करावा, एकदम स्टार्टिंग पासून तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास केला तर लास्टला तुम्हाला लोड येणार नाही, स्ट्रेस येणार नाही, हे सगळ्यांना सजेस्ट करेन। आणि स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचा माइंडसेट क्लिअर करा आणि पॉझिटिव्ह वेने बघा या जर्नीकडे, कारण काही ना काही ते शिकायला मिळणार असेल। म्हणजे किती मार्क्स येऊ दे पण तुम्ही ह्या 2 वर्षात या जर्नीमध्ये काहीतरी शिकूनच पुढे जाता। त्यामुळे मी पुढच्या मुलांना पण इन्स्पायर करेन की तुम्ही एकदम स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा।